बाई बाई बाई, काय सुरू आहे ग हे तुझं मुली? आ काय खातेस? छान आहे का? मांडी घालून बस. चल पटपट फ्रेश हो, ती खाऊन पटकन फ्रेश हो. आपल्याला आज आप्पे बनवायचे ता. चल मग पटकन फ्रेश हो, मी पण लागते तयारीला. चला. सगळ्यात अगोदर आप्पे बनवायसाठी मी इथं गरा भिजू घातलाय बघा. आता याला भिजत घालून ना मला अर्धा तास झालाय, पण अजून एक तासभर तरी निदान मी याला ठेवणार आहे, जेणेकरून व्यवस्थित गरा भिजेल आणि थोडासा तरी फुगून वरती येईल म्हणून. आता आप्पे मी पहिल्यांदाच बनवते, बघूया आता कसे होत आहेत ते. आता गरा चांगला व्यवस्थित भिजतोय तोपर्यंत मी माझी बाकी सगळी कामं करून घेते. आता माझी घरातली सगळी कामं बाकी झाली आणि आता मस्तपैकी आपला गरा पण भिजलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता टाकलंय बघा, तुम्हाला दाखवते. गरा भिजेपर्यंत मी म्हणलं होतं तुम्हाला की बाकी सगळी कामं मी करून घेते. छानपैकी फ्रेश झाले आणि आता त्याच्यामध्ये टाकलेला आहे. गरा छान असा भिजून चांगला फुगला होता बरं का. त्याच्यामध्ये मग मी आता कांदा, टोमॅटो आणि मीठ आणि थोडीशी कोथिंबीर असं टाकलेलं आहे. आता मीठ एकदा टेस्ट करून बघूया, थोडंसं चाखून पूर्ण मिश्रण हलवून आणि मग अजून टाकूया म्हणून मी थोडंच टाकलंय अगोदर. एवढ्या गरमीत सुद्धा तुला खायच्यात म्हणून मी आप्पे बनवायचं ठरवलंय बरं का. सकाळी कर म्हणलेले की तुला. सकाळी कर म्हणलेली तू, पण सकाळी वेळ भेटत नाही ना, पटकन सगळं काम उरकून जायचं असतं. मग आल्यावर करायचं. आल्यावर पण गरमी असती, आल्यावर केलं तरी पण गरमी आहे, पण म्हणलं सारखं गरमी गरमी म्हणून बसलं तर करायचं कधी. आल्यावर करायचं असतो ग वर उद्या. आता तू खाणार आहे का नाही? नुसतं करायचं असतंच म्हणणार आहे. केल्यावर खाणार नाही का? खाणार आहे. मग कशाला करायचं असतं सांगत बसली तू. बर केल्यावर गपचूप खायचं काम करायचं ना. तुझ्या हाताला आपल्याला खा वाटत होतं म्हणून म्हणलेलं. आधीच तर बसली कधीपासून जाऊन तिकडे खेळायला, कधीपासून बोलवते ओविय ओविय ओविय, ओवीचं काय यायचा तपासच नाही. म्हणलं मला काहीतरी तयारी करून देईल, कोथिंबीर नीट करून देईल, काय देईल काय नाही, नुसती तिकडे जाऊन बसली खेळायला कधीपासून. आता म्हणलं केलेलं हिला खायला तरी बोलवावं. मी एकतर आप्पे कधी केलं नाही तर एकतर आता पहिल्यांदा करायला लागले, तुला खाऊ वाटायला लागले तर सारखं म्हणायला लागले. आणि होतं पण भांडं दिलं, मला भांडं घेऊन दिलं होतं इथं आप्पे पहिल्यांदा त्यांनी केलं होतं त्यावेळेस मम्मीनं. तर म्हणलं चला करूया, लेकरू सारखं म्हणतंय तर ती बघा लेकरू आमचं. या जरा पुढं दाखव. एक एक करून आता सगळं आप्पे सोडून घेतले तर थोडस नॉर्मल अगोदर तेल लावलंय बरं का, पण आता पण थोडस टाकते. खोकला कशाला लागला आता? आधीपासूनच लागलाय. 5 मिनिटं झाली ठेवते. वाव काय सांगू तुला, मला तर एवढा आनंद झालाय. आप्पे एवढे छान असे निघायला लागलेत, एवढे इझिली. अक्षरशः मला एवढा आनंद झालाय की मला काय बोलावं सुचनाय. कारण का मी पहिल्यांदाच केले ही रेसिपी आणि एकदम सक्सेसफुल झाले, त्याच्यामुळे मला सगळ्यात जास्त आनंद झालाय बरं का. टेस्ट काय अजून बघितली नाही, पण हे दिसतंय एवढं भारी की बघूनच खावं असं वाटायला लागले. हो की ना ओवी? कसलं भारी दिसायलंय. आता सगळं ना हे असं हे करून घेतली, बाजू साईड पलटून घेतली त्याची. आता इकडच्या बाजूला व्यवस्थित भाजू दे, मग काढूया. टेस्टला छान झाला असलं म्हणजे सक्सेसफुली. फुगले तर बी चांगलं फुगले. आता आप्पे सोबत खायला करायची होती खोबऱ्याची चटणी, पण आता काय झालं माहितीये का, आप्पे खाणारा मी आणि ओवी दोघे जरा लवकर म्हणजे दिवसात करायला पाहिजे होतं. मला वाटत होतं मला येतेत का नाही काय माहिती, त्याच्यामुळे मी काय नाद केला नाही. म्हणलं दिवसा केलं असतं तर मम्मी आली असती तर मग चटणी केली असती, पण आता दोघींसाठी काय चटणी करत नाही. असं आप्पे खाणार आहे तसं. पण मी ह्याच्यामध्ये थोडीशी मिरची पण टाकली, 2-3 ते मी तुम्हाला सांगायचं विसरले.
आणि एक आता पहिलं हे लावलंय, अगोदर पहिलंच होतंय अजून हप्त्याचं, आता दुसरा घाणा लावायचा आहे. ती घाणा काढल्यावर एवढा आनंद होतोय म्हणून सांगू तुम्हाला, माझं सक्सेसफुल प्लॅनिंग झाल्यामुळं. खरं तर आपे ही गोष्ट नेहमी करणाऱ्यासाठी भरपूर सोपी असेल, पण मला वाटायचं खरं आपे म्हणजे काय असतं, कसं बनवत असतील भरती काय असेल. पण मला पण आता यायला लागले तर मी आता सारखंच बनवणार आहे. श्लोकला तर लय आवडते ना बघा आपे. आलं हो मला आप्पे केल्यामुळे आता श्लोकची आठवण यायला लागली, कारण त्याला आप्पे, इडली, डोसा असं सगळं पदार्थ खायला लय आवडते. ती आला ना मग आपण सारखं करूया. एकदम सिंपल आहे. आता इडली सांबरला अगोदर इडलीला डोशाला भिजत घालावं लागतं, आदल्या दिवशीपासून काम असतं, पण ह्याचं तसं काही सुद्धा नाही. थोडा वेळ भिजू घातलं की ओके काम होतंय. आता सारखं करायचं आपण एकदा माहिती झाल्यावर. छान असा आप्पेचा काढून घेतलाय बघ. अजून एक घाणा लावलाय आणि एवढं पीठ शिल्लक आहे. चल आता टेस्ट करून मला पटकन सांग कसं झालं ते बरं का. अजून एक घाणा लावलाय हो की आता काढून घेतले तर गरम गरम आहे, एकदम गरम आहे, पोळते. तर आता ही जर टेस्टला तुला आवडलं तर पुढच्या वेळेस करताना नक्कीच आपण खोबऱ्याची चटणी किंवा आप्पे सोबत अजून काय खातात हे जर तुम्हाला माहिती असेल तरी पण मला कमेंट मध्ये सांगा. आणि याच्यासोबत खोबऱ्याची चटणी मी पुढच्या वेळेस बनवीन. आता काय बनवत नाही, आता आम्ही दोघीच आहे खायला, त्याच्यामुळे एवढा काय इंटरेस्ट येत नाही तसा बनवायला, असं नुसतंच खाणार आहे. चल मला सांग खाऊ झालंय का थंड? बघ खाऊन सांग मला टेस्ट. हो बाई कसं झालंय वरती चांगले फुगले ती पोळल तोंडाला. कसं झालाय? छान झालाय खरं. खा पडून, तिखट लागायचं टेन्शन नाही, काय नाही, खा. ओवीला तर आवडलाय म्हटल्यावर काय नाही. मग काय बाई बनवायची नव्हती चटणी, पण आता तुला काय खावंसं वाटेना म्हणून बनवती. आता मग काय, तुझ्यासाठी तर एवढा 8 तास केला आणि तुला चटणी विदाऊट चटणीचं खावंसं वाटेना म्हणून म्हणलं खोबऱ्याची चटणी बनवा पटकन होणारी 2 मिनिटात. काय खोबऱ्याची चटणीला लय उशीर लागत नाही, पण कसं होतंय माहिती आहे का, खायला जास्त माणसं असली की माणूस उल्हासानं करतंय कोणती पण गोष्ट. पण असू द्या म्हणलं लेकराला खायचंय, आता कशाला चटणी काय कर म्हणतंय तर म्हणलं करूया. काय करा आता चटणी केल्यावर तर खाणार ना, पोट भरून खायचा. तर लय असते ती तुझी नाटक बघ, नाही नाटक करायचा. एक तसला काय तवा सारखं काय घेते आप्याचं भांड एक अक्का खाईल तुम्ही मग. खाणार का? हा एक गाणं खाते अक्का. एका गाण्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तू एक खाल्लेलं ना आणि मी एक खाल्लेला, म्हणजे 12 होते. मी 11 खाल्ला. मी 11 खाल्लं आणि तू एक खाल्लं. पळी का तापवली प्रश्न पडला ना तुला? हो तुला चटका द्यायला तापवली नाही, एक चटका भेटलाच पाहिजे की. नको? नाही चटणी बनवायची आहे. खोबरं, लसूण, कोथिंबीर, थोडीशी साखर टाकलीये, थोडस मीठ, सगळं मिश्रण करून घेतलंय. आणि इकडं थोडं मिश्रण शिल्लक ठेवलंय. तुझ्या बाबाला नाही आवडलं तर म्हणलं थोडस मिठाचं वांग करावं त्यांना. आणि आता ही अशी पोळी तापवली आहे, असा मस्त पैकी तेलामध्ये चरका देण्यासाठी. छान असा चरका दिला, आता झाली चटणी तयार. बघ आता खोबऱ्याची 1 नंबर चटणी तयार झाली आहे, मस्त पैकी चरका पण भेटलाय. तर बाबाला थोडस मसाला वांग करून घेते मिठाचं, कारण त्यांच्या तोंडाला काय झालंय जर आले तर ग, म्हणून म्हणलं थोडं वांग करावं. चल ये. इथे थांब बघ थांब जरा. बघ की एकदम छान अशी खोबऱ्याची चटणी आप्पे केले. आणि इथं बाबासाठी केलंय मस्त पैकी कमी तिखटाचं वांग आणि एक ज्वारीची भाकरी. त्यांना एक खाऊ वाटलं तर खाऊ, वाटलं नाही खाऊ वाटलं तर हे खातील म्हणून हे पण केलंय आणि हे पण केलंय. चल आता पटकन खाऊन घ्या. आता एवढा मोठा भांड्याचा ढिगारा पडलाय, ती मला घासायचा अजून. तसं नको जास्त करत बसू, मग ती खावंसं वाटत नसतं. चल खाऊन घ्या आता.